हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आणि आज निघालेलो आहोत आम्ही थोडेसे बाहेर बाहेर म्हणजे कुठे तर देवाला. आणि माझ्यासोबत माझे सासू सासरे आहेत आणि मिस्टर सुद्धा आहेत. इकडे बघा. हॅलो बोला. बोला ना. त्यांना स्वतःचा चॅनल खोलायचा आहे. मी त्यांना सांगितलं स्वतःचा चॅनल जर खोलायचा असेल तर तुम्ही सुद्धा थोडं थोडं बोलायला शिकलं पाहिजे, तुम्ही पण बोललं पाहिजे, तरच तुमचा चॅनल ग्रो करणार आहे. आणि सकाळची सुंदर अशी सुरुवात झाली आहे. नमस्कार, माझं नाव बाळासाहेब तिरासकर. आमचे सुनबाईने चॅनल काढलेला आहे आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही देवाला फिरण्याकरता चाललो आहे. नमस्कार. बघा, त्यांना येत नसून त्यांनी पहिल्यांदा बोलून सुद्धा त्यांनी किती छान बोललेले आहेत. तसं मी त्यांना बोलते की त्यांना पण बोलते की बोला तुम्ही, नाही का. सो गाईज, आलोय आम्ही आत्ता आणि आम्ही आलोय वाईमध्ये, ढोम या गावामध्ये. तीर्थक्षेत्र आहे ते आणि तिथे आंघोळीसाठी आलोय आम्ही. सो आता बघूया पुढे आपण कसे कसे जातोय. चलो. दोन नारळ का? हा, एक ओटी भरायची, एक फोडायची. गोमुखात आहे का नाही, आपली आंघोळ करायची. दही दूध वापरायचं नाही. गोमूत्र गुलाबजलनं आंघोळ केली का नाही की आपल्या अंगावले काय नायटे चट्टे करणीची बाधा, परत तुम्हाला सांगते काय घरात त्रास असेल, आजारपण असेल, काय असेल ते ह्या पाण्याने सगळं धुवून जातं. त्यामुळे इथं आंघोळ करतात. हे धूत पापेश्वर आहे. आपली काही जरी समस्या असेल ना तर इथं हे होऊन जाते. हा, त्यामुळं गोमुखात आंघोळ करणं महत्वाचं. असं. कमळीचे रोग पण जगत नाही. गाईज, आता आम्ही आलोय मंदिरामध्ये. नृसिंह सरस्वती मंदिर आहे हे आणि इथं आम्ही आलोय. आणि बघा माझा अवतार, माझी टिकली पडली आणि आम्ही आलोय मंदिरामध्ये. टिकली पडली माझी. मी आता कुंकू लावते. ठीक आहे. आता कुठं कुठं काढू मी चप्पल? कुठं पण काढू शकते यार. तेव्हा तसा पक्ष्यांचा आवाज येतोय. भारी ना असं, बघा भारी वाटतंय ना. फक्त माझा टॉवेल घाण दिसतो. ठीक आहे. बट डॉगी 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 शॉनी हॅलो. हां हां का? हां, जरा या पाकळीतून येते मी आता. पाकळीत वर जाऊन फोटो काढ ना मूर्तीचा. तिथून वर जिल्ह्यानं वर जा. नीट फोटो पण काढ. हो हो. हा, फोटो काढायला पाठवलं मला. ॲक्च्युली छान आहे. कसलं भारी ना. असं वाटतं इथून मी टाऊन नाही झाले म्हणजे झालं. ठीक आहे, देवाचं दर्शन घ्या. देवाला असं शेटरमध्ये लॉक केलंय हे मला नाही आवडलं. ओय ग, उघड यार. आणि काहीतरी ह्याच्यात असेल ट्रिक. ओके. सो गाईज, दर्शन करून घ्या.
आता पाया पडते मी आणि नंतर बाकीचं दाखवते तुम्हाला. सो गाईज, आंघोळ तर झाली आहे माझी, पण आता मला परत पाठवलं आहे एकटीला. इकडं कोणीच नाही आहे आणि पाठवलं आहे मला अशा कारणाने की ह्याच्यात पाणी भरून आणायचं ते. आणि मग घरातले सगळ्यांनाच कधी जर काय वाटलं की आंघोळ करायची आहे शुद्ध पाण्याने, तर मग हे थोडं थोडं पाणी टाकायचं पाण्यात आपल्या आंघोळीच्या आणि आंघोळ करायची. म्हणजे ती सगळं हे जातं, आपलं काय कोणी केलेलं हे ते सगळं जातं, म्हणून ती आंघोळ करते. आणि काय त्वचेचं काय असलं तरी जातं ती. हा, सगळं खरूज नाईटा त्याच्यासाठी सगळं- पण आहे ना. सगळं जातं. हा, म्हणजे आपली पाप धुण्यासाठी आपण ह्या पाण्यात आंघोळ करायची असते. हा, काय काय पाप धुतं. हा हा. आता मी ही बाटली भरते, मला खूप टेन्शन आलं. व्ह्यू बघा किती छान आहे. बघितलं कसला तरी मला भीती वाटते. सो गाईज, आता भरपूर भूक लागली आहे आम्हाला आणि आता मी चहा पण नाही पिला. मी चहा पिला आहे ॲक्च्युली, पण तरी पण मला भूक लागली आहे. चहा आणि चपाती खाल्ली आहे मी आज सकाळ सकाळ आणि आलो आम्ही. चलो आता बघू आम्ही नेक्स्ट कुठं जातो. व्ह्यू बघा गाईज. आता मी थोडंसं उन्हामुळे ते लावलंय. धरण आहे धरण. आता पुढं बघू. याला समजा बघायला भेटलं तर काशी आहे दुसरी ती माई म्हणजे पाणी आणायला लागतं त्याचं घेतलं. सो गाईज, आम्ही आलो आता पेढे घेण्यासाठी. प्रसिद्ध हाच आहे ना तुमचा. दाखवा. नको मला. असं आहे का? 160 रुपये पाव किलो. पाव हां, 640 रुपये किलो. हा का ना? कोण खाणार आहे अर्धा किलो? हां, तुम्ही खाणार आहे अर्धा किलो? या. कसा नवरा आहे. मला थोडंसं नको मला. स्ट्रॉबेरीवर नको. बहुत खाया है मैंने, बहुत खाया है. ते मला नाचो चिप्स आहेत ना खूप आवडतात. मला घ्यावं वाटतंय पण मी नाही घेणार. सोसायटी दे बाबा. ताजे फ्रेश वाले द्या भैया, फ्रेश वाले चाहिए. मराठीत बोलतो इथं कन्नडी बोलू नको. काय तो कुठं राहते? महाराष्ट्रात राहते का नाही? काय अवघडच झालंय. हिंदी बोलायला म्हणजे मला कठीणच काम मला झालंय. वाटलं मला त्या जन्मात भेटलाय, पुढच्या जन्मी भेटू नका. म्हणजे आमचं 7वा जन्म आहे का? मराठीच बोललं अहो, मला वाटलं की तुम्ही बाहेर आता गावावर कसं वाटतं माणसाला प्रत्येकालाच आहे की नाही. कारण की आता स्वीटच्या दुकानात मी हा हा. असू द्या, आपण मराठी. आपण मराठी त्याने ते हिंदी बोललं तरी आपण मराठीच बोललं पाहिजे. मला पहिला राग मी आहे ना, तो आपण बोललो. माझं असं होतं की मी आहे ना मराठी माणसाबरोबर हिंदीत बोलते आणि हिंदी माणसाबरोबर मराठीत बोलते. माझं चुकच होईल. ठीक आहे पाठ. ठीक आहे. आम्ही काय मिळते पुण्याला येतो. मला ह्याच्यातलं ना हे पाहिजे असं मला वाटतंय. मला हेच पाहिजे पण कितीला आहे? 50ला आहे का? येते ना. हे एक घ्या हो. मला चटणी एक घ्या बस. मला काय नको आहे. बघू आता हे हळद आहे ना. हळद पूर्ण घेते. हळद 10 महिने टिकते, खराब होत नाही, काय नाही. फक्त डब्यात कसं तुम्ही बरणी कशी आहे ती? 90 रुपये पावशे. जास्त
नाही मला हे दाखव नाही बेसन लाडू पण याचा कलर नाही ना हा भाकरवडी का भाकरवडी खाऊ शकतो त्यांनी काय तब्येत वाढू शकत नाही अहो नाही तसं काय नाही तसं काय नाही अहो. जेवण व्हायचं लय खातो हे काय बेसन लाडू बेसन लाडू कसं आहे बेसन लाडू 130 रुपये अर्धा का? लय छान आहे लय छान आहे गरम बेसन लाडू लय छान आहे. असं होतं मला काही गोष्टींमध्ये ना कंट्रोल नाही होत. बेसन लाडू माझे फेवरेट आहे सगळे स्वीट मध्ये. पूर्वी सर्व घरी असायचं आता काय नाही राहिलो गाईज आम्ही हळद घेतली इथून स्वयंपाक करणार आता. अभी मजा आएगा ना भिड़ो. दोन पॅकेट घेतले. अजून एक पॅकेट द्या हो. अजून एक द्या. आईला द्यायचं हा अजून एक द्या मलाच पाहिजे. मी आता रोज गरम पाण्यामध्ये हळद टाकून पिणार. 90 रुपये 90 रुपये पावशेर. आणि आपण असे पॅकेटची घेतो ती कशी भेटती पावशेर? ठीक आहे ती महाग असते का? कंपनीची महाग बरं ठीक आहे. काही उपयोग होणार नाही. हे बघा गाईज आत्ता घेतलंय आणि अजून ये देखो गाइस अभी अभी लिया है और अभी खाने को चालू केलंय. मराठीतच बोलायचं. ते खायची जीवाला जरा खाऊ तब्येत वाढते म्हणजे आता वाढणार ते वाढणारच त्याला काय नाही होत. गोड खाल्ल्यावर तब्येत वाढते. हा मला सध्या कमी करायची. 350. तर मित्रांनो नदीत आंघोळ केली आम्ही. कुंडामध्ये स्नान केलं आणि पाप पण धुतली गेली आणि मेकअप पण धुतला गेला. सो आता बघू पुढे जाऊन आम्हाला जेवायचंय. तर भूक लागली आहे पूर्ण एनर्जी डाऊन झाली आहे. चला हो चला. काय हातातच घेऊन आलेत आता गाडीत बसून खातील. आई बाबांनी आले. लॉक केली गाडी या माणसाने. हातातच घेऊन आल्यात पेढे. जसं काय आनंदाची बातमी आहे काय. येड्याचा बाजार. हाय ना घेतली. मला नको पेढा. घ्यायचं पुढं काही गाईज आम्ही आत्ता आलोय हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. हॉटेलचं सगळं बांधकाम चिरातलं केलेलं आहे. बघू आता जेवण कसं आहे. तर गाईज याचबरोबर माझा आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय सी यू. आणि मला सांगा नक्की कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग.